आखाती देशामध्ये जो युद्ध चालू आहे याचा बांधकाम क्षेत्रावरही परिणाम झाल्याचा आपल्याला दिसून येते। विशेषतः म्हणजे गुजरातमधील ज्या स्टाईल आणि मार्बलच्या ज्या कंपन्या होत्या त्या गॅसवर चालतात आणि गॅसचा तुटवड्यामुळे अनेक कंपन्या बंद पडल्या। त्याच्यामुळे आता वाशिममधील ज्या व्यापार लाईन आहे स्टाईल आणि मार्बल विकणारे त्यांचेही दुकान बंद पडण्याची वेळ आली। विशेषतः म्हणजे आताच्या परिस्थितीत जे 15 दिवस पुरेल इतकाच माल या दुकानावर दिसून येत आहे। विशेषतः जर बघितलं तर यामध्ये जवळपास आता 500 ते 500 एका बरसला 500 रुपये तर गिरनाईटच्या 10 रुपये स्क्वेअर फूटनं दर वाढले। त्यामुळे अनेकाचे नुकसानही होत आहे आणि याचा दर वाढल्याच्यानं खर्चही वाढत आहे बांधकामामध्ये। तसेच काही दुकानदारांना हे आता जेवढा माल आहे तेवढाच विक्री होणार आहे, त्याच्यानंतर यांच्यासाठी माल येणार नाही। त्यामुळे त्यांचीही टंचाई भासणार आणि अनेक दुकानदारांना दुकान बंद करणे वेळ येणार। आपल्याच काही दुकानदार आहेत तर नेमकीच काय परिस्थिती सध्या? नेमकी म्हणजे एक तर फॅक्टरी सगळी बंद झालेली आहे। फॅक्टरी कसं गॅसामुळे गॅसची दर वाढलेली, पहिले 45-40 रुपये किलोने होता, आता 85 रुपये होऊन पण कंपन्या सगळी फॅक्टरी बंद झाली 1.5 महिन्यापर्यंत, बरोबर। गॅस भेटत नाही। टाईलच्या मागे 10 रुपयाचे 5 रुपये प्लस झालेले, 10 रुपये प्लस देऊन पण मटेरियल भेटत नाही। दुसरी गोष्ट ग्रेनाईटमध्ये 10 रुपये प्लस झाले, ट्रान्सपोर्ट 2000 होता त्या जागी 300, 3000, 3500 रुपये ट्रान्सपोर्ट झालं आहे। दुसरी गोष्ट कसं, एक तर माल भेटत नाही। आता कस्टमर आमचे रेग्युलर कस्टमर आहे, तर त्यांना आम्ही म्हणलो की समजा आमच्याकडे जे जुना स्टॉक आहे तेव्हापर्यंत आम्ही तुम्हाला जुने रेटमध्ये देऊ मटेरियल, बरोबर आहे। कारण की तुम्ही आमचे रेग्युलर कस्टमर आहे, आता जे रेट वाढून येणार ते तुम्हाला वाढून द्यावं लागेल। किती दिवस पुरेल हे माल तुम्हाला आता? हे आम्हाला कमीत कमी अजून 10 दिवस पुरते माल। त्याच्यानंतर काय परिस्थिती राहणार? ते नंतर परिस्थिती अशी आहे की दुकान बंद करायची वेळ येणार आहे। त्याचं मटेरियल भेटणार नाही तर दुकान बंद करावं लागेल, उपाशी मरायची वेळ आहे। किती मजुरावरचा परिणाम होणार सर? कमीत कमी आमच्या दुकानावर 15 मजूर आहे, त्यांच्यासाठी पण टेन्शनमध्ये आम्ही काय थोडं असं चालली पाहिजे होतं, मटेरियल भेटलं पाहिजे होतं, पण आता 15 आणि 5 20 मजूर आहे आमच्याकडे, त्यांच्या सगळं उपाशी मरायचीच वेळ आहे। तुमची काय मागणी होता? आमची मागणी अशी आहे की काही ना काही थोडंफार चालू झालं पाहिजे। कंपन्याने जे रेट पॅलेसी आहे त्याच्यापैकी 1-2 रुपये वाढून स्थिर, म्हणजे जेव्हापर्यंत मार्केट स्थिर नाही येत तेव्हा आपण थोडं मटेरियल दिलं तर सगळंच पोट भरतं, असं सगळंच चालू राहील। गिराक आहे तर त्यांना पण 2 रुपयाचा फायदा झाला पाहिजे, कसं ते पण कष्टाचे पैसे आहेत ना त्यांचे पण। आपण 5 रुपये 10 रुपये वाढून एकदम 10 रुपये वाढले तर परिणाम पडतो ना दुकानावर पण, गिराकावर, सगळ्यावर। असं का एकदम कसं काय वाढले? नक्कीच जे आखाती देशामध्ये जे युद्ध चालू आहे याचा गॅसवर परिणाम झाला आणि या गॅसमुळेच गुजरातमधील अनेक स्टाईल आणि मार्बलच्या ह्या कंपन्या बंद पडल्या आहे। त्याचा परिणाम आता बांधकाम क्षेत्रावर होऊन लागला आहे। याच्यात विशेषतः म्हणजे यांचे दरही वाढले, तसेच काही दुकानदारांना आपले दुकान बंद करण्याची वेळही आलेली आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।